जनसंवाद यात्रा सुरू आहे सगळीकडे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईमधला आज तिसरा दिवस आहे. आज बांद्रा विधानसभा असेल, त्याचबरोबर पुढे तुमच्या चेंबूर आहे, धारावी आहे, त्याचबरोबर शिवाजीनगर आहे, अणुशक्तीनगर आहे. या सगळ्या वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाऊन आम्ही बैठका घेतोय. आज चांदिवली विधानसभेची पण बैठक झाली. या वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाऊन थेट कार्यकर्त्यांशी बोलून त्यांच्याशी तिकडच्या समस्या जाणून घेऊन कशा प्रकारची तयारी चालू आहे विधानसभेची, या सगळा आढावा सुरू आहे. महामंडळ वाटपावरून सरकारमधील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहे. शिरसाट आणि गोगावले यांच्यामध्ये काय सांगा? कसला वाद आहे? नाराजी व्यक्त केली. गोगावले असे म्हटले हां, एक आमदार मंत्री बायकोला घेऊन आला की आत्महत्या करण्याची धमकी आत्महत्या करेल आणि सिडकोचे अध्यक्ष त्याच्यामुळे माझं मंत्रिपद हुकलं असं गोगावले. बघा, मला वाटतं प्रत्येकाला न्याय द्यायचं काम जे आहे हे या सरकारमध्ये होतं आहे. आणि मला वाटतं ज्यांच्या ज्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा आदर जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे ते नक्की करतील. मातोश्रीच्या अंगणामध्ये बॅनर लागलेत रश्मी ठाकरे मला त्याच्यावरती जास्त काही बोलायचं नाही. सिनेट निवडणुकीबाबत उद्या सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने स्थगिती दिली होती, मला वाटतं सिनेट निवडणूक जी आहे ती शिवसेना लढत नाही आहे. बाकी जे पक्ष आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीसाठी सध्या चर्चा सुरू आहे. काँग्रेसवाले म्हणतात की नाना पटोले मुख्यमंत्री असणार आहे. बघा, महाविकास आघाडीचं असं झालं की प्रत्येकाला वाटतंय की आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि प्रत्येकजण म्हणतोय की आमचा मुख्यमंत्रीचा चेहरा जाहीर करा. आणि असे पण लोक आहेत की कंटिन्युअसली ते मुख्यमंत्रीचा चेहरा मलाच करा. नंतर अगोदर ठरलं त्यांचं की बाबा ज्याच्या जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री. नंतर काही लोक म्हणाले की जास्त जागा कमी जागा काय नाही, आम्हालाच मुख्यमंत्री करा. मला वाटतं यांना जे आहे हे राज्य चांगल्या योजना चांगलं काम करण्यामध्ये काही स्वारस्य नाही, फक्त सत्तेसाठी आहे. हे सत्तेसाठी एकत्र आलेलं पूर्ण महाविकास आघाडी आहे. मला वाटतं महायुती ज्या प्रकारे काम करते या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जी कामं महायुतीने केलेली आहेत, सगळ्यात रेकॉर्डतोड निर्णय घेतले, स्कीम्स राबवल्या, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल मुंबईमध्ये, हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे महायुतीच्या सरकारमध्ये झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोविडच्या नावाखाली सगळ्यांना बंद करून ठेवलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काय काय यांचे अचिव्हमेंट्स आहेत? खिचडी घोटाळ्याचे अचिव्हमेंट आहेत, बॉडी बॅगचे अचिव्हमेंट आहेत. त्याचबरोबर त्यांचे अचिव्हमेंट्स काय आहेत त्याच्यामध्ये की बाबा एवढे मोठे मोठे कोविडचे सेंटर्स उभे केले, ती एक मोठी अचिव्हमेंट आहे. वसुलीची एक मोठी अचिव्हमेंट आहे 100 कोटीची. तर हे त्यांचे अचिव्हमेंट आहेत. पण आमचं अचिव्हमेंट काय आहे? कोस्टल रोड आम्ही पूर्ण करतोय, MTHला आम्ही पूर्ण केला, समृद्धी महामार्ग आम्ही पूर्ण केला, मेट्रो जे आहे कारशेडचं काम आता पूर्ण होतं आहे. मेट्रोचं सगळ्यात मोठं जाळं जे आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण करतोय. त्याचबरोबर आता सगळे रस्ते मुंबईचे जे आहे ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण करतोय, त्याचं काम चालू झालं. लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 1,60,00,000 महिलांना लाभ मिळाला. काही दिवसांमध्ये हा आकडा जो आहे तो 2.5 कोटीपर्यंत पोचेल. लेक लाडकी योजना आहे, बाबा मुलगी जन्माला आली की त्याच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये सरकारच्या माध्यमाने जातात. वयोश्री योजना आहे, तीर्थदर्शन योजना आहे, शेतकऱ्यांना जे आहे 7.5 HP पर्यंत जे आहे मोफत वीज देण्याचं, हे आमचं अचिव्हमेंट आहे. तर मला वाटतं ह्या अचिव्हमेंटकडे बघणार का महाविकास आघाडीमध्ये घोटाळ्यांच्या अचिव्हमेंटकडे बघणार? तर मला वाटतं लोक सुज्ञ आहेत. लोकसभेमध्ये काही लोकांनी लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं, ते ह्या विधानसभेमध्ये होणार नाही असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संजय राऊत बोलले की आधी दुराखंडमुळे खासदार झाले होते, आता ते चोरामाऱ्या करून चिखलामध्ये दगड मारला ना तर चिखल तुमच्यावरती उठतो आणि गटारामध्ये मला हात टाकायची सवय नाही. वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये राष्ट्रवादी किंवा शिवसेना कोण आणि मंत्री पण दावा केल्या, त्यांनी पण इच्छा जाहीर केल्या. बघा, तिन्ही महायुतीमधले पक्ष आहेत. प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ता असतो, त्याची प्रामाणिक भावना असते की बाबा मला संधी मिळाली पाहिजे. मी नेहमी सांगतो की कार्यकर्त्यांनी भावना प्रकट करणं गैर नाही.
कार्यकर्त्यांनी ताकद पक्षाची जी आहे ती वाढत असते, कार्यकर्ता त्या दिशेने काम करत असतो, पण अल्टिमेट निर्णय जो आहे तो नेते घेतात आणि त्याचं कार्यकर्ता जे आहे ते पालन करत असतात. आणि प्रत्येक पक्षामध्ये तसंच असतं की बाबा सगळ्यांनी मिळून एकत्र ठरवल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता जे दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या ज्याला उमेदवारी मिळते त्याला जिंकून आणण्यासाठी पूर्णपणे ताकदीने तो काम करतो. आणि मला वाटतं ह्याही विधानसभेमध्ये असेल, बाकी विधानसभेमध्ये असेल, काम करायचं काम मला वाटतं पूर्ण प्रयत्न करायचा असेल, तिथे चांगली कामं असतील, लोकांचे राहिलेले विषय असतील. आज ह्या बँड्रामध्ये बघा किती मोठे मोठे विषय आहेत. मी आज पूर्ण मुंबईमध्ये फिरतोय, सगळ्यात जास्त घरांचा प्रश्न हा या बँड्रामध्ये. सगळ्यात जास्त लोक बेघर जे आहेत या बँड्रा विधानसभामध्ये आहेत. जिथे हाकेच्या अंतरावरती अगोदरचे मुख्यमंत्री राहत होते त्या हाकेच्या अंतरावरती शिवालिकच्या ट्रान्झिटमध्ये लोक 14 वर्ष राहत आहेत, हे त्यांना बघता आलं नाही. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या कॉलनीचा विषय आहे. आता त्यांची बैठक जी आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतली, त्याच्यावरती लवकरच निर्णय निघेल. ज्ञानेश्वर नगरचा विषय असेल, त्याचबरोबर या भारतनगरचा विषय असेल, सगळीकडे जे आहे घरांचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लोक बेघर आहेत, लोकांना घरांची अपेक्षा आहे. आज आम्ही त्याची सुरुवात केली आहे की मुंबईकरांना त्यांचं हक्काचं घर, मराठी माणसाच्या घराची स्वप्नपूर्ती, हे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे दोघंही सरकारच्या माध्यमाने काम करत आहेत. त्याची सुरुवात रमाबाई नगरपासून सुरुवात झाली त्याची. आणि रमाबाई नगरमध्ये हजारो लोकांना तिथे आम्ही घर भाडं पण द्यायला चालू केलं. आणि MMRDA एकत्र येऊन MMRDA आणि SRA त्यांची घरं पण बांधून देत आहेत. याच्या अगोदर चांदिवली विधानसभेची बैठक झाली, तिथे 4000 लोकांना चाव्या देण्याचं काम केलं. अजून 1200 लोकांना जे आहे हे चाव्या आपल्याला द्यायचे आहेत, तिथे लोकांना भाडं द्यायचं आहे. तर हे सगळ्या घरांचा विषय म्हणजे मुंबईकरांना, मराठी माणसाला त्यांचं हक्काचं घर देण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम ही महायुती सरकार करते. पण गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथे हाकेच्या हाक मारले तरी आवाज पोचेल अशा हाकेच्या अंतरावरती लोक 12-12 वर्ष ट्रान्झिटमध्ये राहत आहेत, अशी परिस्थिती आहे. लोक बेघर आहेत, त्यांच्याकडे द्यायला लक्ष नव्हतं. आता फक्त काही विशिष्ट वर्गाच्या मतदानासाठी त्यांना वेगवेगळं भडकवलं जातं आहे, पोलरायझेशन केलं जातं आहे. मला लोकांना सांगायचं आहे, बघा जेव्हा ताकद त्यांच्याकडे होती तेव्हा काही करू शकले नाही, घरी बसले. आज जेव्हा ताकद आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना महायुतीला दिलं, तर महायुतीच्या माध्यमाने एवढी सगळी कामं चांगली आम्ही करू शकलो. आपल्याला एवढंच सांगायचं आहे की जे लोक आपल्याकडे फक्त मतांसाठी येतात त्यांच्यापासून आपण सावध राहा. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.